या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून तासाला सुरुवात करतो. आजच्या तासाला आपल्याला अ, विकासाचे अर्थशास्त्र या टायटलमधील किंवा पेपरमधील प्रकरण दुसरे युनिट सेकंड आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामध्ये आर्थिक विकासाचे सिद्धांत भाग 1 हा आपल्याला म्हणजे दुसरा चॅप्टर आहे किंवा दुसरे प्रकरण आहे. यामध्ये आपल्याला 3 सिद्धांत अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला सिद्धांत आपल्याला सनातनपंथीय किंवा अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत या ठिकाणी पाहायचा आहे. तर आपण पाहतो की अर्थशास्त्राचा विकास हा तसं लिखित अर्थशास्त्र हे ॲडम स्मिथ पासून आलेलं आहे. 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ लिहिला आणि अर्थशास्त्र नव्याने जन्माला आलं. आपण पाहतो की ते स्वतंत्र अर्थशास्त्र म्हणून ॲडम स्मिथने त्यांना दर्जा दिला किंवा लिखित स्वरूपात मांडण्याचं कार्य ॲडम स्मिथने केल्यामुळे आपण ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असे म्हणतो. आणि या दरम्यानचा काळ जवळपास आपण पाहतो की जागतिक पातळीवर ॲडम स्मिथचे विचार साधारणपणे 1 ते म्हणजे 100 ते 125 वर्ष हे जागतिक पातळीवर ॲडम स्मिथचे विचार होते. म्हणजे आणि या विचारांमध्ये किंवा या कालावधीमध्ये जे अर्थतज्ञ झाले, या सगळ्या अर्थतज्ञांना अभिमतपंथीय अर्थतज्ञ किंवा पंथ असं म्हटलं जातं किंवा सनातन पंथ असंही म्हटलं जातं, जो की सुरुवातीला यांनी अर्थशास्त्राची किंवा आर्थिक विचाराची मांडणी केलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो की मार्शल पासून नवसनातनवाद पुढे आलेला आहे. 1890 मधून पासून नवसनातनवाद पुढे आलेला आहे. त्यांनी पुन्हा अभिमतपंथीय किंवा सनातनपंथीय विचारांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करून पुन्हा नव्याने अर्थशास्त्राची मांडणी मांडली. त्यानंतर आपण पाहतो की जे.एम. केन्स पासून 1932 साधारणपणे 32-36 पासून नवीन आधुनिक अ, पंथ या ठिकाणी पुढे उदयाला आला. त्यांनी पुन्हा अर्थशास्त्राची मांडणी नव्याने केली. अशा प्रकारच्या अर्थशास्त्राच्या विकासातील हे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. म्हणजे ॲडम स्मिथ पासूनचा कालखंड ज्याला आपण सनातन पंथ म्हणतो, त्यानंतर नवसनातन पंथ आणि त्यानंतर आधुनिक. अशा प्रकारच्या या 3 पिढ्यांमध्ये अर्थशास्त्राची किंवा आर्थिक विचारांची मांडणी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे गृहीते घेऊन किंवा बदलत्या काळानुसार आपण पाहतो की सिद्धांतामध्ये, विचारांमध्ये बदल झाला आणि त्यानुसार त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतं. आज जे आपण अर्थशास्त्र पाहतो, की एक प्रगल्भ अर्थशास्त्र म्हणून स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयाला आलेलं आहे, की ज्याला सांख्यिकीचा बेस असल्यामुळे याला सायन्स देखील म्हटलं जातं. म्हणजे अर्थशास्त्रातील नियम हे सत्य ठरतात, काही गृहीत परिस्थिती मान्य केली तर. एवढं शास्त्रोक्त अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो आणि आपण शास्त्र कशाला म्हणतो, की ज्यामध्ये सिस्टमॅटिक मांडणी असते, त्याला आपण शास्त्र म्हणतो. हा दर्जा देण्याचं कार्य ॲडम स्मिथ यांनी केलेलं आहे. म्हणून आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहत असताना ॲडम स्मिथ पासून आपल्याला सुरुवात करावयाची आहे. आपल्या सिलेबसला ॲडम स्मिथचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. याचा अर्थ ॲडम स्मिथच्या पूर्वी काही आर्थिक विचार नव्हते का? तर होते. ॲडम स्मिथच्या अगोदर आपण पाहतो व्यापारवाद, निसर्गवाद किंवा मानव जन्माला आला, त्यांचे आर्थिक व्यवहार जिथून सुरू झाले, तिथून आर्थिक विचार होते. परंतु आपण पाहतो की लिखाणाचा शोध उशिरा लागला आणि लिखित स्वरूपात हे नसल्यामुळे आपण ते विचार वैचारिक पातळीवर लक्षात घेतो, परंतु संदर्भ म्हणून आपण फार कमी घेतो आणि आपण पाहतो की तेच जुने विचार जे अलिखित होते, तेच ॲडम स्मिथच्या विचारामध्ये काही प्रमाणात आलेले आपल्याला दिसून येतात. ॲडम स्मिथचे काही चांगले विचार पुढच्या पिढीत आलेले आपल्याला दिसून येतात. त्या पिढीतले विचार त्याच्या पुढच्या पिढीत आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे जसे मानवाचे व्यवहार प्रगल्भ होत गेले किंवा परिवर्तन होत गेले, बदल होत गेले, तसतसं नवीन आर्थिक विचारांमध्ये बदल किंवा परिवर्तन होत गेलं. असं आपल्याला दिसून सामाजिक शास्त्रे त्यालाच आपण म्हणतो, की समाज परिवर्तनासोबत किंवा आर्थिक परिस्थिती बदलली तर त्याही नियमांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल केला जातो आणि परिस्थितीनुसार नियम मांडले जातात किंवा सत्य नियम मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो. तर सुरुवातीला आपल्याला ॲडम स्मिथचा या ठिकाणी सिद्धांत पाहायचा आहे. या ठिकाणी अभिमतपंथी विचार मध्ये ॲडम स्मिथ, रिकार्डो
स्टुअर्ट मिल, थॉमस माल्थस यांचाही प्रामुख्याने उल्लेख यामध्ये आपल्याला करता येईल. त्यामध्ये आपल्याला सिलेबसला ॲडम स्मिथचा हा सिद्धांत आहे. ॲडम स्मिथचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. तर यामध्ये ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये वेल्थ ऑफ नेशन म्हणजे राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची मांडणी केलेली आहे आणि यामध्ये त्यांनी विकासाचा सिद्धांत दिलेला आहे. ॲडम स्मिथचा विकासाचा सिद्धांत पाहत असताना त्यांचा सिद्धांत आपल्याला 4-5 मुद्द्यांमध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो किंवा मांडता येतो. त्यामध्ये ॲडम स्मिथच्या विचारांचा मूळ गाभा असलेले हे मुद्दे आहेत असं आपल्याला म्हणता येईल, की ॲडम स्मिथच्या धोरणावर अवलंबून जे विकसित राष्ट्र ज्याला आपण म्हणतो इंग्लंड असतील किंवा इतर विकसित राष्ट्र असेल यांनी ॲडम स्मिथच्या विचारांचा स्वीकार करून आपल्या राष्ट्राची प्रगती केलेली आहे. आणि आपण पाहतो की ॲडम स्मिथचे त्या काळचे विचार काही बाबतीत जर आपण पाहिले तर ते प्रगल्भ होते असं म्हणता येईल, की ज्यामध्ये त्यांनी आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडत असताना त्यांनी जे तत्व किंवा विचार मांडले त्यामध्ये विशेषतः एखाद्या राष्ट्राचा विकास करायचा असेल तर त्या राष्ट्राचं धोरण महत्वाचं असतं. ते धोरण निरहस्तक्षेपित असावं असा एक मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यामध्ये दुसरा मुद्दा त्यांनी मांडला होता, की एखाद्या राष्ट्राचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्या राष्ट्रांमध्ये मोठ्या फार प्रमाणात भांडवल आवश्यक आहे. भांडवलाचा संचय होणं महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी या सिद्धांतामध्ये मांडलेला आहे, की राष्ट्राचा विकास करायचा असेल तर उद्योगामध्ये श्रम विभागणीचं तत्वाचा अवलंब करणे गरजेचं असतं. आणि चौथा मुद्दा त्यांचा या सिद्धांताचा दिसून येतो, स्थैतिकता म्हणजे विशिष्ट प्रक्रियेनंतर अर्थव्यवस्था ही स्थिर होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर थोडक्यात एक मुद्दा त्यांच्या सिद्धांतामध्ये आपण पाहूया, की जे हे सगळे मुद्दे राष्ट्राचा आर्थिक विकास कसा घडवून आणायचा हे प्रदर्शित करतात किंवा यातून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, की ॲडम स्मिथच्या आर्थिक विकासाचा सिद्धांतामधील पहिला मुद्दा आहे, की निरहस्तक्षेपाचे धोरण. आपण पाहतो की ॲडम स्मिथच्या अगोदर एक निसर्गवाद होऊन गेले. निसर्गवादी विचारवंतांचे मत असं होते, की व्यक्ती स्वातंत्र्य एवढं पाहिजे, की त्यामध्ये हस्तक्षेप असू नये आणि हस्तक्षेप हे दुःख निर्माण करतं किंवा विकासात अडथळे निर्माण करतं. आणि तोच मुद्दा ॲडम स्मिथ यांनी घेतलेला आहे, की व्यक्तीला हे स्वातंत्र्य पाहिजे, की त्यानं काय करावं? एखाद्या वस्तूची निर्मिती करायची असेल तर त्याला ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे किंवा स्वातंत्र्यामधून त्याचं कौशल्य वाढतं आणि त्याच्या कौशल्याचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी होत असतो. कारण त्यातूनच रिसर्च येतो, संशोधन होतं आणि संशोधनातून आपण पाहतो तंत्रज्ञानाची प्रगती होत असते. आणि म्हणून निसर्गवाद्यांचा हा विचार त्यांनी घेतलेला आपल्याला दिसून येतो, की निरहस्तक्षेपित धोरण. तसं व्यापारवाद्यांचाही एक विचार होता, की आंतरराष्ट्रीय पातळीवरचा व्यापार हा मुक्त असला पाहिजे. हा व्यापारवाद्यांचा विचार होता. तोही विचार ॲडम स्मिथनं या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येतो, की व्यापार जर विना अडथळा झाला, एखाद्या राष्ट्र समजा श्रीमंत करायचा असेल, एखादं राष्ट्र जर श्रीमंत करायचं असेल किंवा विकसित करायचं असेल, तर त्या राष्ट्रामध्ये उत्पादन वाढलं पाहिजे आणि वाढीव उत्पादन हे इतर देशांमध्ये निर्यात झालं पाहिजे आणि निर्यातीतून भांडवलाचा संचय किंवा संपत्तीचा संचय होत असतो किंवा राष्ट्राचा विकास होतो. अशा प्रकारची भूमिका किंवा विचार हे व्यापारवादी आणि निसर्गवाद्यांचे असलेले आपल्याला दिसून येतात. तेच विचार ॲडम स्मिथने बदलत्या काळानुसार वेगळ्या पद्धतीने मांडून आपल्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतामधील पहिला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. निरहस्तक्षेपाचे धोरण हे विकासाला पूरक असते, राष्ट्राच्या विकासाला पूरक असते. हे त्यांनी मान्य केलेले आहे आणि सिद्धांतात मांडलेलं आहे. स्मिथच्या मते शासन किंवा व्यक्तिगत हस्तक्षेपामुळे मुक्त नैसर्गिक स्पर्धेमध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे स्मिथ यांना आर्थिक व्यवहारात शासनाचा हस्तक्षेप मान्य नव्हता आणि त्यामुळे आपण पाहतो, की व्यक्तीला जर स्वातंत्र्य दिलं तर विकासाला तिथं पूरक वातावरण निर्माण होतं. कारण ॲडम स्मिथ यांनी निसर्गवाद्यांचे काही विचार घेतले. निसर्गवाद्यांची एक विचारसरणी होती, की व्यक्तिहित आणि समाजहित एकच मानलं होतं निसर्गवाद्यांनी. तोच विचार ॲडम स्मिथ यांनी घेतलेला आहे, की व्यक्तिहित आणि समाजहित हे एकमेकांना पूरक असतं. व्यक्तीला जर स्वातंत्र्य दिलं
तर त्यातून विकास होईल, म्हणजे व्यक्तीचा विकास होईल आणि व्यक्ती विकासातून समाज विकास होऊ शकतो. अशा प्रकारचं विचार यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. साधारणपणे व्यक्तीला नैसर्गिक वातावरण चांगलं दिलं तर त्यामध्ये व्यक्ती विकास करेल, बचत करेल, बचतीतून भांडवल संचय होईल, भांडवल संचयातून व्यापार वाढेल, त्यामुळे बाजारपेठेचा विस्तार होईल आणि राष्ट्राचा विकास होईल आणि त्यामुळे अ, अर्थव्यवस्था कशी पाहिजे? निरहस्तक्षेपित पाहिजे. अशा प्रकारचं मत ॲडम स्मिथ यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु अ, राष्ट्राच्या विकासात जर असं निरहस्तक्षेपित वातावरण दिलं किंवा तशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आणि कोणी जर यामध्ये अडथळा किंवा स्वार्थ भावनेतून आपला व्यवहार करत असेल, तर त्या ठिकाणी मात्र शासनाला तशा प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकारही असावा. अशा प्रकारची ही भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला दिसेल, जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये कुणाची मक्तेदारी निर्माण होऊ नये. त्यांच्या विकासाच्या सिद्धांताचा दुसरा मुद्दा आपल्याला मानता येईल भांडवल संचय. आपण पाहतो की भांडवल हे विकासाची पहिली अट आहे. भांडवल असल्याशिवाय कुठल्याही वस्तूचं उत्पादन घेता येत नाही किंवा आपण पाहतो की उत्पादनाच्या घटकाचा वापर करायचा असेल तर त्यांना मोबदले देणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबदले हे भांडवलाच्या स्वरूपात असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल लागत असतं आणि ज्या राष्ट्रामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणात आहे तिथे विकासाला संधी प्राप्त होतात. आपण पाहतो की सनातनवाद्यांची जी सिद्धांताची मांडणी आहे, ती मांडणी म्हणजे काही गृहीतावर आधारित असलेली आपल्याला दिसून येते, की ज्यामध्ये त्यांनी पूर्ण स्पर्धेचं गृहीत हे घेतलेलं आहे. त्याचबरोबर समाजामध्ये किंवा देशामध्ये बचत बरोबर गुंतवणूक असते, असंही त्यांनी म्हटलेलं आहे, की भांडवलाची उपलब्धता ही बचतीतून होते, म्हणून बचतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि बचत कुठे होते? ॲडम स्मिथला असं वाटतं, की बचत हे श्रम हा या घटकापेक्षा भांडवलदाराकडून मोठ्या प्रमाणात बचत होत असते. कारण नफ्याची पुनर्गुंतवणूक भांडवलदाराकडून होत असल्यामुळे त्यांनी बचतीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये बचतचं प्रमाण जास्त असतं, तिथं भांडवल संचय जास्त असतो आणि भांडवल संचय जिथं जास्त असतो, तिथे विकास असतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ॲडम स्मिथच्या मते भूमी, श्रम, भांडवल, संघटन व तंत्रज्ञान या सर्वच घटकांचे महत्त्व त्यांनी मान्य करून बचत व भांडवल या भांडवल संचयावर त्यांनी विशेष भर दिलेला आहे. त्यांच्या मते ज्या अर्थव्यवस्थेत भांडवल विपुल प्रमाणात उपलब्ध असते, तेथे नैसर्गिक घटक, श्रम इत्यादीचा योग्य वापर होतो. उत्पादन वेगाने वाढते व आर्थिक विकास जलद गतीने होतो. थोडक्यात भांडवल संचय ही त्यांनी आर्थिक विकासाची मूलभूत गरज मानली आहे. मग भांडवल संचय कसा होणार? त्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात खर्च टाळून बचत केली पाहिजे, असं ॲडम स्मिथला म्हणायचं आहे. या संदर्भात त्यांनी वैयक्तिक बचतीचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. व्यक्तीने केलेली बचत जेव्हा तो स्वतः उद्योगात गुंतवतो किंवा अन्य व्यक्तींना गुंतवणुकीसाठी देतो, तेव्हा भांडवलात वाढ होत असते. भांडवल वृद्धीमुळे उत्पादन वाढते. उत्पादन वाढीमुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढून दरडोई उत्पन्न वाढते आणि दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे परत बचतीचा दर वाढतो. स्मिथच्या मते बचती समाजातील श्रमिक वर्ग करू शकत नाही. वेतनदाराची प्रवृत्ती नेहमी निर्वाह पातळीवर राहण्याची शक्यता असते. त्यामुळे बचतीचे कार्य भांडवलदार किंवा भूमिपती हेच करू शकतात. बचतीच्या दरावर भांडवल संचयाचे प्रमाण अवलंबून असते आणि भांडवल संचयावर आर्थिक विकास अवलंबून असतो. अशा प्रकारची भूमिका त्यांनी आपल्या सिद्धांतात भांडवल संचयाच्या संदर्भात मांडलेली आहे. तिसरा मुद्दा त्यांच्या सिद्धांताचा आपल्याला दिसून येतो, की श्रम विभागणी, डिव्हिजन ऑफ लेबर. आपण पाहतो, की जिथे मोठा व्यवसाय असतो त्या ठिकाणी श्रम विभागणीचा वापर केला तर आणखी उद्योगाला भरभराटी येते किंवा नफा मोठ्या प्रमाणात मिळतो. विभागणीची ही एक जागतिक राष्ट्रातील किंवा जगाला ॲडम स्मिथची फार मोठी देणगी आहे, असं आपल्याला म्हणता येईल, की ॲडम स्मिथनं यावर संशोधन करून एखादं काम एका व्यक्तीनं करण्यापेक्षा तेच काम त्या वस्तूच्या विविध टप्प्यांवर जर स्वतंत्र माणसे नेमली, तर त्या वस्तूच्या उत्पादनाचा वेग वाढतो आणि त्यामुळे वेळेची बचत होते, उत्पादन खर्च कमी होतो आणि वस्तूचा दर्जा सुधारतो. अशा प्रकारचं शोध त्यांनी त्या काळात लावला. त्यासाठी त्यांनी
टाचण्या निर्मितीचं एक उदाहरण दिलं होतं, की टाचण्या निर्मिती एका व्यक्तीला काम दिलं तर तो दिवसाकाठी साधारणपणे एक 20-25 म्हणजे 100-200 टाचण्या करू शकेल. आणि जर हेच टाचण्या जर टाचण्या निर्मितीचे समजा 5 टप्पे असतील, तर 5 लोकांनी एकत्रित येऊन केलं, तर हे प्रमाण हजारोच्या पटीत वाढू शकतं. म्हणजे म्हणजे त्यांनी ते कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे, की जिथे एकच व्यक्ती टाचण्या जेव्हा निर्माण करण्याच्या सगळ्या प्रक्रिया करतो, तेव्हा 100 टाचण्या करू शकतो. पण हेच जर 5 व्यक्तीनं तयार केलं, तर एक व्यक्ती साधारणपणे हे 5 व्यक्तीने मिळून ह्या 5,000 टाचण्या तयार होऊ शकतात. म्हणजे एक व्यक्ती 1,000 टाचते म्हणजे एवढा वेग म्हणजे 100 आणि 1000 फरक. म्हणजे एक काम एखाद्या वस्तूची निर्मिती असेल आणि ती निर्मिती अ, कौशल्ययुक्त लोकांना त्या टप्प्यावर जर नियुक्त केलं, तर त्याच्या निर्मितीचा वेग वाढतो आणि त्यामुळे वेळेची बचत होते, अ, उत्पादन खर्च कमी येतो, उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते, उत्पादनाची गुणवत्ता वाढते आणि वाढलेलं उत्पादन आणि गुणवत्ता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आणता येतं आणि त्यातून निर्यात वाढून राष्ट्राला मोठ्या प्रमाणात संपत्तीचा संचय करता येतो किंवा संपत्ती मिळवता येते किंवा नफा मिळवता येतो किंवा राष्ट्राचा विकास करता येतो. अशा प्रकारचं श्रम विभागणीचं तत्व ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात मांडलेलं आपल्याला दिसून येतं. कारण आपण पाहतो एकच काम एका व्यक्तीनं सातत्याने केल्यामुळे त्या कामातील त्याचा काम करण्याचा दर्जा वाढतो. दर्जा वाढल्यामुळे त्याचं ते बारीक ऑब्झर्वेशन वाढतं. ऑब्झर्वेशनमधून त्याचं संशोधन वाढतं आणि संशोधन वाढल्यामुळे उत्पादन वाढीचा वेग वाढतो किंवा त्या उद्योग संस्थेला अंतर्गत आणि बहिर्गत बचती मिळतात आणि त्यामुळे उद्योगाचा विकास होऊन राष्ट्राची भरभराट होते, असं ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं आहे. म्हणून श्रम विभागणीला त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, की श्रम विभागणीमुळे म्हणजे श्रमिकामधील कौशल्य तर वाढतं. त्याचबरोबर विशेषीकरणही निर्माण होत असतं. कारण एकच काम जर एका व्यक्तीनं चांगलं केलं, तर त्यातून त्याची संशोधनाची प्रवृत्ती वाढते आणि त्याचे फायदे उद्योगाला मिळतात. म्हणजे संशोधन देखील श्रम विभागणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होतं आणि आपण पाहतो जिथं संशोधन आहे, तिथं तंत्रज्ञान येतं आणि जिथं तंत्रज्ञान आहे, तिथे अ, वस्तू निर्मितीचा वेग म्हणा, उत्पादनाचा खर्च कमी होतो, त्या वेळेची बचत होते आणि उत्पादन निर्मिती प्रचंड होते. त्याचबरोबर गुणवत्तायुक्त उत्पादन होतं आणि जी वस्तू चांगली आहे तिला जागतिक मार्केट असतं, ज्या देशात मार्केट असतं तिला डिमांड असते आणि त्याच वस्तू मग डिमांड आली तर त्यानुसार पुरवठा होईल आणि पुरवठा झाला तर नफा मिळेल आणि आपण पाहतो की नफा हा राष्ट्राच्या विकासामध्ये पूरक ठरत असतो, असं आपल्याला म्हणता येईल किंवा अशा प्रकारची भूमिका ॲडम स्मिथनं आपल्या या विकासाच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. ॲडम स्मिथच्या मते विशेषीकरणामुळे व श्रम विभागणीमुळे श्रमिकांच्या कुशलतेत वाढ होते, वेळेची बचत होते, आधुनिक यंत्र व संशोधन साधनांचे संशोधन आणि अधिक दर्जेदार उत्पादन इत्यादी फायदे होतात. या सर्वांचा प्रत्यक्ष परिणाम उत्पादनात वाढ होऊन अधिक प्रमाणात वस्तू व सेवा उपलब्ध होतात. परंतु श्रम विभागणीमुळे श्रमिकांचा एकच वस्तू किंवा वस्तूच्या उत्पादनाचा एक भाग निर्माण करण्यात सहभाग असतो. त्यामुळे त्या एका वस्तूमुळे त्याच्या सर्व प्रकारच्या गरजा भागत नाहीत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या वस्तूची दुसऱ्याकडील वस्तूंची देवाण-घेवाण करेल. जर देशात उत्पादनास पुरेशी मागणी नसेल, तर ते उत्पादन परदेशात निर्यात केले जाईल. याला स्मिथ यांनी मानवी स्वभावातील विनिमयाची नैसर्गिक प्रवृत्ती असे म्हटलेले आहे. याच प्रवृत्तीमधून श्रम विभाजन व विशेषीकरण उत्तेजन मिळेल आणि श्रम विभाजनामुळे उत्पादनात वाढ होऊन जो देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येईल, त्यामुळे राष्ट्राच्या संपत्तीत भर पडेल आणि त्याचबरोबर त्याच हां. अनम्यूट करा कोणाचा साउंड ओपन असेल तर. हं. थोडक्यात श्रम विभागणीचा जास्तीत जास्त लाभ जर करून घेतला, तर त्यामुळे देशाचा आर्थिक विकास घडून येतो, असं ॲडम स्मिथ यांना म्हणायचं आहे. त्यानंतरचा या आर्थिक विकासाच्या सिद्धांताचा
दुसरा मुद्दा आपल्याला पाहता येईल स्थैतिकता. आपण पाहतो की कुठल्याही गोष्टीलाही मर्यादा असते. बरोबर आहे. आणि विकासाला देखील मर्यादा आहे की विकास एका उच्च पातळीवर जाऊन स्थिर होत असतो. एखाद्या राष्ट्राचा विकास उच्च पातळीवर जाऊन स्थिर होत असतो. त्याला स्थैतिकता असं म्हटलेलं आहे. स्थिर होण्याचं कारण त्यांनी सांगितलं ॲडम स्मिथनं की आराशी उत्पत्तीचा नियम म्हणजे घटत्या फलाचा नियम हे एक कारण त्यांनी दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे बचत क्षमतेतील घट हे एक कारण दिलेलं आहे की वेतनातील वृद्धीमुळे लोकसंख्येत वाढ होऊन श्रमपुरवठ्यात वाढ होईल आणि श्रमपुरवठ्यात वाढ झाल्यामुळे वेतन दर घटेल आणि वेतन दर इतका घटेल की तो निर्वाह पातळीपर्यंत येईल. त्यामुळे लोकांकडून बचत होणार नाही. बचत नाही झाली तर भांडवल कमी होईल. भांडवल कमी झाले तर गुंतवणूक कमी होईल. गुंतवणूक कमी झाली तर उत्पादन वाढीचा वेग कमी होईल. त्यामुळे एका बाजूने वस्तूच्या मागणीत घट येईल तर दुसऱ्या बाजूने बचत क्षमतेत घट होईल. तिसरी मर्यादा त्यांनी सांगितलेली आहे की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सुरुवातीच्या काळात नफा अधिक मिळत असला तरी पूर्ण स्पर्धा असल्यामुळे काही काळानंतर उत्पादकांना साधारण नफा मिळेल. त्यामुळे नफ्यात घट होईल आणि भांडवल संचयावर प्रतिकूल परिणाम होईल. अशा प्रकारे वेतन दर व नफा घटत असताना मात्र भूमीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे भूमिपतींना खंड अधिक दराने मिळेल, परंतु त्यामुळे भांडवल संचयात वाढ होणे शक्य नसल्यामुळे अर्थव्यवस्थेला स्थैतिकता प्राप्त होत असते. तर यावर ॲडम स्मिथच्या या सिद्धांतावर काही टीका केल्या जातात. त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की पूर्ण स्पर्धा हे गृहीत आहे, बचत बरोबर गुंतवणूक आहे. आपण पाहतो की जगामध्ये कुठेही पूर्ण स्पर्धा दिसून येत नाही. बरोबर आहे. त्यानंतर बचत बरोबर गुंतवणूकही नसते. कारण आपण पाहतो की बऱ्याच प्रमाणात उपभोग ही त्यामध्ये महत्त्वाची भूमिका मांडत असतो किंवा तर बचत बरोबर गुंतवणूक नसते. त्याचबरोबर व्यक्तिहित आणि समाजहित हेही टीकाकारांना मान्य नाही, की आपण पाहतो की व्यक्तिहित वेगळं असतं, समाजहित वेगळं असतं. परंतु ॲडम स्मिथ यांनी हा सिद्धांत मांडताना ही सगळी जी गृहीते घेतलेली आहेत, त्या गृहीतावर टीकाकार टीका करतात. तर त्याचबरोबर ॲडम स्मिथनं हे म्हटलं, ॲडम स्मिथचा निसर्गवाद आपण जर पाहितला तर एक अदृश्य शक्ती त्यांनी मान्य केलेली की जी की देशाच्या आर्थिक विकासातील अडथळे दूर करते असं म्हटलेलं आहे. परंतु टीकाकार म्हणतात की असं काही नसतं. तर थोडक्यात जी ॲडम स्मिथने गृहीत परिस्थिती घेतलेली आहे त्यावर टीकाकारांनी टीका केलेली आहे आणि आपण पाहतो की ही जरी काही टीका होत असली तरी आज आपण पाहतो की जग हे एवढं बदललेलं असतानाही ॲडम स्मिथचं श्रम विभागणीचं तत्व असेल, मुक्त व्यापाराचं धोरण असेल किंवा भांडवल संचय असेल, आजही देशाला निश्चितच मार्गदर्शक ही तत्वे असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून ॲडम स्मिथच्या सिद्धांतावर काही टीका होत असल्या तरी या सिद्धांताचं महत्त्व त्यामुळे कमी होत नाही असं आपल्याला दिसून येतं. आजही ॲडम स्मिथचा हा राष्ट्राच्या आर्थिक विकासाचा सिद्धांत निश्चितच जागतिक पातळीवरील विविध राष्ट्रांना एक मार्गदर्शक ठरतो किंवा अर्थशास्त्रामध्ये त्यांनी हा सिद्धांत लिहून जी मोलाची भर टाकली त्यांचं महत्त्व त्यामुळे वाढतं असं आपल्याला दिसून येईल. थोडक्यात ॲडम स्मिथ यांनी एखाद्या राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर त्या राष्ट्राचं धोरण कसं असलं पाहिजे, निरहस्तक्षेपित धोरण असलं पाहिजे. त्या राष्ट्रामध्ये भांडवल संचयाला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. त्या राष्ट्रामध्ये श्रमविभागणीचा अवलंब केला पाहिजे. तर ही काही तत्त्व त्यांनी सांगितलेली आहेत आणि या तत्त्वाचा निश्चितच अवलंब केला तर त्या राष्ट्राच्या विकासाला पूरक स्थिती देशामध्ये निर्माण होते असं आपल्याला म्हणता येईल. या तासाला आपण सर्वजण थांबलात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.